ओके. सो आपले जे लास्ट 2 लेक्चर झाले, तर लास्ट 2 लेक्चरमध्ये आपण वर्क डन बघितलं. काय वर्क डन बघितलं? की एक सिलेंडर असते, म्हणजे बिकर असते. बिकरमध्ये आपण गॅस अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं असतं आणि त्याला पिस्टन लावलेलं असतं. हां, मग त्यानंतर त्या गॅसमधलं एक्सपान्शन किंवा काय होत असते, तर कॉम्प्रेशन होत असते. मग ते एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन हे 3 मेथडनं होऊ शकतं. एक आहे वर्क डन अंडर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. एक कोणता आहे? वन ऑफ द टाइप इज वर्क डन अंडर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. आता वर्क डन अंडर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर जो असतो तो काय असतो, तर -P एक्सटर्नल इंटू डेल्टा काय असतं, V. आणि -P एक्सटर्नल डेल्टा V म्हणजे काय असते, तर V2 मायनस काय असते, तर V1. ठीक आहे. नेक्स्ट आहे वर्क डन इन व्हॉट? वर्क डन इन व्हॅक्यूम. वर्क डन इन व्हॅक्यूम काय असते, तर 0. किंवा वर्क डन इन व्हॅक्यूमलाच आपण फ्री एक्सपान्शन ही म्हणतो. आणि फ्री एक्सपान्शनला काय असतंय, तर तुमचा अपोजिंग फोर्स. कसला फोर्स? अपोजिंग फोर्स काय असतं, तर 0. फोर्सच 0 म्हणजे अपोजिंग प्रेशर पण काय येणार आहे, 0. आणि त्यामुळे वर्क डन पण काय असणार आहे, तर 0 असणार आहे. नेक्स्ट असते वर्क डन isothermally and reversibly. Work done isothermally and reversibly. So W max is equals to -2.303 nRT log to the base 10 V2 upon काय आहे, तर V1 -2.303 nRT log to the base 10 P1 upon काय आहे, तर P2. सो ते 3 टाइप ऑफ वर्क डन आहे. वर्क डन अंडर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, वर्क डन इन व्हॅक्यूम आणि वर्क डन आयसोथर्मली आणि काय आहे, तर रिव्हर्सिबल. आपण ह्यावरचे आता काय बघायचे आहेत, तर न्यूमेरिकल्स बघायचे आहेत. सो पहिला जो क्वेश्चन आहे तो लिहून घ्या पहिला. फर्स्ट क्वेश्चन आहे ते लिहून घ्या. 3 moles of an ideal gas expands isothermally from 15 dm³ to 20 dm³ at a constant external pressure of 1.2 bar. Estimate the amount of work done in dm³ bar and joules. So 3 moles of an ideal gas expands isothermally from 15 dm³ to 20 dm³. So V1 किती आहे, तर 15 dm³. V2 किती आहे, तर 20 dm³. एक्सटर्नल प्रेशर किती आहे, 1.2 bar. And they have asked you work done in dm³ bar as well as joule. Okay. इथं बघा की 1 dm³ bar 1 dm³ bar is equals to 101.325 जूल असतं, ज्याला आपण 100 जूल्स कन्सिडर करतो. किती जूल्स कन्सिडर करतो, 100. 101.325 असतं, पण त्याला आपण काय कन्सिडर करतो, 100 जूल्स कन्सिडर. सो इथं काय येणार आहे, वर्क डन इज इक्वल्स टू -P एक्सटर्नल in bracket delta V -P external V2 minus V1.
सो मायनस पी एक्सटर्नल मायनस 1.2 बार असणार आहे आणि V2 फायनल व्हॉल्यूम किती आहे तर 20, इनिशियल व्हॉल्यूम किती आहे तर 15. कशामध्ये तर डीएम क्यूब मध्ये आहेत दोन्ही पण. सो मायनस 1.2 बार into 5 dm cube. 12 5 are 60 minus 6 bar dm cube. Minus 6 bar dm cube म्हणजे minus 600 काय येणार तर joules. समजतंय? हा क्वेश्चन खूपदा विचारतात असे सिंपल सीईटीला तर असतातच, पण वर्क डन अंडर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर आणि वर्क डन आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबलीचे क्वेश्चन्स येतात बोर्ड्सला आपल्याला. लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 200 ml of ethylene gas has 150 ml of HCl. 200 ml of ethylene gas has 150 ml of HCl gas were allowed to react with at a 1 bar pressure according to the following reaction. Calculate the PV work in joules म्हटले. सगळ्यात पहिला एक गोष्ट समजून घ्या, रिएक्शन समजून घेऊया. C2H4 आहे. काय आहे? C2H4 गॅशियस प्लस HCl काय आहे? गॅशियस. गिव्स व्हॉट? C2H5Cl काय आहे तर गॅशियस आहे. ठीक आहे की सांगितलंय 200 ml ऑफ इथिलीन दिलाय आणि HCl किती दिलाय? 100 ml ऑफ इथिलीन. आणि आपल्याला फॉर्म होताना काय फॉर्म केले तर C2H5Cl. हे बघा, सॉरी 150 ml. मला सांगा C2H4 आणि HCl चं प्रपोर्शन काय आहे? C2H4 आणि HCl चं प्रपोर्शन काय आहे? 1:1 प्रपोर्शन 1:1. मग 200 ml 150 बरोबर रिॲक्ट करताना ह्याचा 150 ह्याच्या 150 बरोबरच रिॲक्ट करणार. समजतंय का? सिम्पलेस्ट रेशो घेताना आपण असं घेत असतो की हा लिमिटिंग आहे, हा कमी प्रमाणात आहे, तर हा 150 आहे तर हा आपण किती रिॲक्ट करणार? हा रिॲक्शनचा. हे नाही रिॲक्शन बघ. C2H4 प्लस HCl हे ऍक्च्युली इथिन आहे, हे हायड्रोहॅलोजिनेशन आहे आणि इथाइल क्लोराईड मिळाला आपल्याला ह्या रिॲक्शन. हा 1 प्रपोर्शन आहे, हा 1 प्रपोर्शन आहे आणि प्रोडक्ट पण मिळताना 1 प्रपोर्शन मिळते, 2 प्रपोर्शन मिळत नाही. हा मग हा 200 आणि हा 150 आहे तर कमी घ्यायचा. कोण आहे कमी? 150. सो 150 ml ऑफ HCl परत 150 ml ऑफ इथिलीन बरोबरच रिॲक्ट करणार. 200 आहे मान्य आहे, पण सगळ्या 200 बरोबर रिॲक्ट करणार आणि प्रोडक्ट फॉर्म होताना 1 प्रपोर्शन आहे ना, म्हणजे 150 ml HCl फॉर्म. समजलं काय केलं? येस ऑर नो? हे खूप इंटरेस्टिंग आहे. प्रपोर्शन बघायचं. काय बघायचं? प्रपोर्शन. इथं जर 2 असलं असतं ना, मग 2 into 150 घेतलं असतं. मग इनिशियल व्हॉल्यूम किती झालं? V1 किती झालं? V1 किती झालं? 150 प्लस काय झालं तर 150, दॅट इज 300 ml. आणि V2 किती झालं? 150 काय झालं तर ml. समजतंय? येस ऑर नो? Therefore, W is equals to minus P external into काय आहे तर डेल्टा V. मग मायनस P एक्सटर्नल किती आहे बाळांनो? 1 बार आहे. -1 डेल्टा V काय असणार आहे? V2 minus V1. So -1 150 minus 300. So -1 into -150, that is -150. किती -150 काय येणार आहे? सॉरी मिलीलीटर आहे ना, सॉरी मिलीलीटर आहे तर त्याला लिटर्स मध्ये कन्वर्ट करायला लागणार, कारण SI युनिट ना ऍक्च्युली सीजीएस नाही, लिटर डीएम क्यूबच्या प्रपोर्शन मध्ये यायला पाहिजे. सो हा
हा 300 ml आहे म्हणजे 0.3 काय येणार आहे तर लिटर, कारण लिटर डीएम क्यूब मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे डीएम क्यूब बार किंवा लिटर बार मध्ये कन्वर्ट करतो. सो 0.3. सो हा 150 आहे म्हणजे हा काय येणार तर 0.15 लिटर. ह्याला 0.15 डीएम क्यूब ही म्हणू शकतो, ह्याला 0.3 डीएम क्यूब ही म्हणू शकतो, 0.3 डीएम क्यूब ही म्हणू शकतो. समजतंय? येस ऑर नो? सो वर्क डन इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल. पी एक्सटर्नल किती आहे 1. डेल्टा व्ही किती आहे V2 मायनस काय आहे तर V1. सो -1 V2 काय आहे 0.15, V1 काय आहे 0.30. मग इथं काय येणार आहे प्लस 0.15 लिटर बार असंच येणार ना, लिटर बार किंवा काय येणार आहे डीएम क्यूब बार. ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे जूल्स. मी तेव्हापासूनच तुम्हाला सांगितलं 1 लिटर डीएम क्यूब किंवा 1 लिटर बार म्हणजे 101.325 जूल असतंय. आपण त्याला 100 कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो 100. म्हणजे इथं किती येणार आहे 0.15 इंटू काय करणार आहे तर 100 जूल्स. सो इथं काय येणार आहे तर 15 जूल्स. किती जूल्स येणार आहे, किती जूल्स येणार आहे 15. समजतंय? येस ऑर नो? नोट डाऊन करा. पुढचा क्वेश्चन बघा. Calculate the constant external pressure required to compress 2 moles of an ideal gas from volume 25 dm cube to 13 dm cube. हे बघा इथं हे जे मोल्स दिलेत ना, मोल्स हे टाइमपास साठी दिलेत, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेत. जर त्यांनी म्हटलंय की कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर तर फॉर्म्युला हाच असणार आहे W इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा पी. नाहीतर तुम्ही म्हणशील नंबर ऑफ मोल्स आहे म्हणजे मॅक्सिमम वर्क डन, मॅक्सिमम वर्क डन मॅक्सिमम W इज इक्वल्स टू मायनस 2.303 NRT लॉग टू द बेस 10 V2 अपॉन V1 असं वापरावं असं तुम्हाला वाटेल, पण असं काय वापरायचं गरज नाहीये, असं काय वापरायची गरज नाहीये. क्वेश्चन समजून घ्या. Calculate the constant external pressure required to compress 2 moles of an ideal gas from a volume of 25 dm cube to 13 dm cube. मग इनिशियल व्हॉल्यूम V1 किती आहे V1 25 काय आहे तर dm cube आणि V2 किती आहे 13 dm cube. ओके. आता ह्यावेळी जो वर्क डन आहे हा वर्क डन किती आहे 4862.4. खरं जूल्स मध्ये आहे बाळांनो. कशामध्ये आहे जूल्स मध्ये. व्हॉल्यूम आपल्याला कशामध्ये आहे डीएम क्यूब मध्ये. मग तुमचा वर्क डन जो आहे तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायला पाहिजे तर डीएम क्यूब बार. कॉम्प्रेशन आहे म्हणजे वर्क डन हा पॉझिटिव्ह असणार आहे. मग ह्याला डिवाइड बाय काय करणार आहे 4862.4 डिवाइड बाय काय करणार आहे तर 100 म्हणजे इथं काय येणार आहे तर 48.624. काय असणार आहे 48.624 डीएम क्यूब काय असणार आहे तर बार असणार. आणि पी एक्सटर्नल काय करायचं आहे तर फाइंड आउट करायचं. पी एक्सटर्नल फाइंड आउट करायचं. सो W इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू काय असते तर डेल्टा व्ही. W इज इक्वल्स टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. ओके फाइन. आता मायनस पी एक्सटर्नल ठीक आहे. डेल्टा व्ही इज V2 मायनस V1. V2 किती आहे तर 13 आणि V1 किती आहे तर 25. 13 मायनस 25 किती येते 13 मायनस 25 मायनस 12 मायनस 12. सो इथं पी एक्सटर्नल इंटू काय येणार आहे तर 12
इथं काय येणार आहे वर्क डन. वर्क डन किती आहे 48.624. सो इथं काय येणार आहे P external is equals to 48.624 divided by 12. ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, सबस्ट्रॅक्ट करा आणि अँटीलॉग बघा. ह्याचा लॉग बघा, सबस्ट्रॅक्ट करा आणि अँटीलॉग करा बघू. 4.052 बार. 2 moles of an ideal gas expands isothermally and reversibly. बघा शब्द काय आला isothermally आणि काय आला तर reversibly. From 20 liter to 30 liter at 300 Kelvin, calculate the work done. जेव्हा कधी वर्क डन isothermally आणि काय असतंय रिव्हर्सिबली, त्यावेळी आपण काय यूज करतो, त्यावेळी आपण W max is equals to minus 2.303 nRT log to the base 10 V2 minus V2 अपॉन काय असते तर V1 किंवा त्यालाच आपण P1 अपॉन काय करू शकतो P2. त्यालाच आपण P1 अपॉन काय करू शकतो P2. क्वेश्चन ला 2 moles of an ideal gas expands isothermally and reversibly from 20 liter to 30 liter at 300 Kelvin. Calculate the work done. सगळ्यात पहिला नंबर ऑफ मोल्स किती आहेत तर 2 मोल्स आहेत. टेम्परेचर किती आहे तर 300 केल्विन आहे. व्हॉल्यूम V1 किती आहे तर 20 लिटर आहे आणि V2 किती आहे तर 30 लिटर आहे. आर गॅस कॉन्स्टंट किती आहे तर 8.314 जूल पर मोल पर केल्विन आहे. सो वर्क डन मॅक्सिमम इज इक्वल्स टू काय आहे तर -2.303 nRT log to the base 10 V2 अपॉन काय आहे तर V1. सो -2.303 n काय आहे तर 2, R ची व्हॅल्यू काय आहे तर 8.314, T किती आहे तर 300 केल्विन log to the base 10 V2 किती आहे तर 30 आणि V1 किती आहे तर 20. हा 0 0 कट करा. परत इथं काय येणार आहे -2.303 into 2 into 8.314 into log to the इथं 300, इथं 3 चा लॉग किती येत आहे 3/2 आहे ना. लॉग ऑफ 3/log(2) म्हणजे 3 चा लॉग मायनस 2 चा लॉग. 3 चा लॉग किती येते 0.4771 minus 0.3010. सो इथं 1 येणार, इथं 7 - 1 6, इथं 7, इथं 1 म्हणजे इथं 0.17 काय येणार आहे 61. बाळांनो परत ह्याचा लॉग ऍड अँटीलॉग, सगळ्यांचा लॉग बघायचा, ऍड करायचा आणि अँटीलॉग. आवरा. आता लॉग तर बघायलाच लागेल. किती आलं -2012 2012 2020 2020 का 2022 चेक करा. जूल. ह्याला किलो जूल मध्ये कॅल्क्युलेशन करायला लागतात. त्याला असं नोट्स मध्ये दिलंय म्हणून राहू दे म्हटलं की कसं होणार. -2.022 किलो जूल. जूलचं कशामध्ये कन्वर्ट केलं तर किलो जूल्स मध्ये कन्वर्ट केलं. पुढचा प्रश्न लिहा.
हा क्वेश्चन नंबर लिहा. हम्म. 22 grams of CO2 are compressed isothermally and reversibly at 298 Kelvin from initial pressure of 100 kilopascal when work obtained is 1.2 kilojoule. Find the final pressure. हे बघा इथं 1.2 किलोजूल आहे, त्याला जूल मध्ये कन्वर्ट करा. पण त्याला लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये कन्वर्ट करायची गरज नाही, कारण आपण इथं 2.303 NRT चा रिलेशन वापरतो, म्हणजे R हा आपण 8.314 जूल कन्सिडर करतो. ठीक आहे. सो इथं काय आहे, वेट ऑफ W2, वेट ऑफ CO2 किती आहे तर 22 ग्रॅम आहे, आणि मोलार मास ऑफ CO2 किती आहे तर 44 काय आहे तर ग्रॅम. सो वेट डिवायडेड बाय मोलार मास नंबर ऑफ मोल्स असते, नंबर ऑफ मोल्स वेट डिवायडेड बाय काय असते तर मोलार मास. सो 22 डिवायडेड बाय 44 म्हणजे काय येणार आहे तर 0.5 मोल येणार. इनिशियल प्रेशर P1 इज इक्वल्स टू काय होतं तर 100 किलो पास्कल. फायनल प्रेशर P2 आपल्याला काय करायचं आहे तर फाइंड करायचं. R ची व्हॅल्यू किती आहे तर R ची व्हॅल्यू आहे 8.314 जूल पर मोल पर केल्विन आहे. ठीक आहे. आणि वर्क डन इज इक्वल्स टू कॉम्प्रेशन आहे, त्यामुळे वर्क डन पॉझिटिव्ह असणार आहे. 1.2 किलोजूल हे चेक करायचं हा, वर्क डन म्हणजे कसं आहे. जर वर्क डन काय म्हणतो आपण त्याला, वर्क डन जर एक्सपान्शनचं असेल तर वर्क डन तुम्हाला नेगेटिव्ह मध्ये घ्यावं लागणार, आणि वर्क डन जर कॉम्प्रेशनचं असेल तर वर्क डन काय घ्यावं लागणार आहे तर पॉझिटिव्ह घ्यावं लागणार. सो वर्क डन 1.2 किलोजूल म्हणजे 1.2 इंटू 10⁻³ that is 1200 जूल. ठीक आहे. येस और नो, येस और नो. ओके. नाव इथं काय येणार आहे परत, W max is equals to -2.303 NRT log to the base 10. प्रेशर आहे ना, मग P1 अपॉन काय येणार आहे तर P2. सो इथं किती येणार आहे, W max किती आहे 1200. हे मायनस आहे तसंच ठेवायचं, ह्याला चेंज नाही करायचं. फॉर्म्युला मध्ये कधीही चेंज नाही करायचं. फॉर्म्युला मध्ये मायनस आहे तर आहे, त्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. सो 1200 मायनस 2.303 इंटू N 0.5 इंटू 8.314 8.314 इंटू टेम्परेचर किती दिलेला 298 इंटू लॉग टू द बेस 10 100 अपॉन P2. 100 किलो पास्कलच आहे, आणि हा पण किलो पास्कलच आहे. ह्याला काहीच करू नका, ह्याला काही करू नका, ह्याला आहे तसं ठेवा, आणि हे जे आहे हे या साईडला शिफ्ट करा. सो 1200 divided by 2.303 into 0.5 into 8.314 into 298 is equals to minus log to the base 10 100 upon काय आहे तर P2. ह्या सगळ्याचा लॉग आणि एंटी लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ह्या सगळ्यांचं लॉग बघा, ऍड करा, दोघांचा लॉग बघून काय करा तर सबस्ट्रॅक्ट करून एंटी लॉग बघा, सबस्ट्रॅक्ट करून काय बघा एंटी लॉग.
किती आलं? 0.4210. आता हा मायनस लॉग टू द बेस 10 100/P2 आहे ना? नाही नाही, हेच येते 0.4210 येते. आता हा मायनस लॉग टू द बेस 10 100/P2 आहे ना, ह्याला रेसिप्रोकल करा. काय करा? शिफ्ट करण्यापेक्षा, बार कॅरेक्टरिस्टिक घेण्यापेक्षा, अँटीलॉग उलट तिलट मॅन्टिस्टा करण्यापेक्षा हे जे मायनस लॉग टू द बेस 10 100/P2 आहे त्याला काय करा? लॉग टू द बेस 10 P2 अपॉन काय करा तर 100 आणि ह्याचा इथं शिफ्ट करा. अँटीलॉग होणार. म्हणजे आता काय करा पहिला? अँटीलॉग ऑफ 0.4210 इथं काय येणार आहे तर P2 अपॉन काय येणार आहे 100. P2 अपॉन काय येणार आहे 100. त्याची व्हॅल्यू सांगा. सांगायची व्हॅल्यू 2.636 इज इक्वल्स टू P2 अपॉन 100. मग हा इथं शिफ्ट केला. So 2.636 into 100 is equals to P2. So इथं किती येणार आहे 263.6 किलो पास्कल is equals to P2. समजतंय? नोट डाऊन करा. कसा 3 मार्काला येतो हे सांग. हे बघा हा क्वेश्चन बोर्ड्सला विचारतात. कसा 3 मार्काचा येतो ते पण सांगते. 300 मिलीमोल ऑफ एन आयडियल गॅस आहे. ते काय ऑक्युपाय करते 13.7 DM³ @ 300 केल्विन. हा म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहेत, मिलीमोल आहे. मिलीमोल of an ideal gas occupies 13.7 DM³ @ 300 Kelvin. Calculate the work done when the gas is expanded until its volume has increased by 2.3. म्हणजे डायरेक्टली त्याचं व्हॉल्यूम डेल्टा व्ही दिलंय. डेल्टा व्ही किती आहे 2.3. Isothermally against a constant external pressure of 0.3 bar. So isothermally against a constant external pressure of 0. how much bar? 3 bar. Externally constant external pressure. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करणार? हा माहित आहे, तुम्ही स्वतःहून सांगा. W इज इक्वल्स टू मायनस P डेल्टा V. आणि आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली म्हणजे कोणता वापरणार? W max इज इक्वल्स टू मायनस 2.303 nRT log टू द बेस 10 V2 अपॉन काय येणार आहे तर V1N. ठीक आहे, येस ऑर नो? येस ऑर नो? आणि इन व्हॅक्यूम काय करणार आपण? इन व्हॅक्यूम आपण वर्कडन काय कन्सिडर करणार आहे? झिरोच कन्सिडर करणार आहे. कारण व्हॅक्यूम मध्ये वर्कडन होतच नाही, कारण अपोजिंग फोर्स 0 असते, प्रेशर 0 असते, सगळं 0 असते. हे 3 मार्काला येते. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला बघा, गिवन काय आहे नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स 300 काय आहे तर मिलीमोल.
300 मिलीमोल म्हणजे 0.3 काय आहे तर मोल. 0.3 काय आहे तर मोल. occupies a volume V1 of how much? 13.7 dm3. V1 आहे. त्यावेळी टेम्परेचर काय आहे तर 300 काय आहे तर केल्विन. Calculate the work done when gas is expanded until its volume has increased by 2.3. ह्याला तुम्ही डेल्टा V is equals to 2.3 घेऊ शकताय बाळांनो. डीएम. पण तुम्हाला वर्क डन आयसोथर्मली आणि काय पाहिजे रिव्हर्सिबली. वर्क डन आयसोथर्मली आणि काय आहे तर रिव्हर्सिबली. मग जर वर्क डन आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली आहे तर डेल्टा V इज इक्वल्स टू काय येणार आहे तर V2 मायनस V. सो V2 काय असणार आहे V2 असणार आहे डेल्टा V प्लस काय येणार आहे तर V1. सो इथे किती येणार आहे 13.7 प्लस 2.3. 7 प्लस 3 काय आहे तर 10. 3 4 5 6. समजलं काय काय फाइंड केलं आपण. R ची व्हॅल्यू किती आहे 8.314 जूल पर मोल पर केल्विन. प्रेशर दिलेला का रे प्रेशर किती दिलेला कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. मग ठीक आहे. मग फर्स्ट केस कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर P एक्सटर्नल किती आहे सांगा P एक्सटर्नल. 0.3 काय 0.3 बार. सो जर 0.3 बार आहे प्रेशर तर आपण वर्क डन अंडर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर काय येणार आहे तर मायनस P एक्सटर्नल इंटू काय येणार आहे तर डेल्टा V. दॅट इज मायनस 0.3 इंटू डेल्टा V डायरेक्ट घ्या. डेल्टा V किती आहे तर 2.3. 3 3 जा 9 3 2 जा 6 6.9 लिटर. हा सॉरी 2 डेसिमल ना मायनस 0.69 dm3 बार. जूल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इंटू 100. मायनस 69 जूल. येस और नो. आता नेक्स्ट एक आणि एक घेते थर्ड वन. वर्क डन इन व्हॅक्यूम किती असते 0. का तर अपोजिंग फोर्स. कसला फोर्स अपोजिंग फोर्स काय असतो 0. अपोजिंग फोर्स म्हणजे अपोजिंग प्रेशर काय असते तर 0. अपोजिंग फोर्स 0 तर अपोजिंग प्रेशर काय असते तर 0. समजतंय. येस और नो. येस और नो. येस और नो. सो वर्क डन W max is equals to minus 2.303 nRT log to the base 10 V2 upon काय तर V1. समजतंय. W max is equals to minus 2.303 nRT log to the base 10 log to the base 10 V2 upon काय येणार आहे तर V. सो इथं काय येणार आहे minus 2.303 into 0.3 into 8.314 into 300 log to the base 10. V2 किती आहे V2 किती आहे
60 आणि V1 किती आहे? V1 किती आहे? 13 पॉइंट काय आहे तर 7 minus 2.303 0.38.314 into 300 log to the base 10 16 upon काय येणार आहे तर 13 पॉइंट काय येणार आहे तर 7. सो काय करणार? पहिला ह्याचा लॉग बघा सबस्ट्रॅक्ट करा आणि तो आहे तसा लॉग लिहा. मला सांगा फक्त 16 आणि 13.7चं लॉग पटकन सांगा प्लीज. 16चं लॉग सांगा. 2041 मायनस 1.13 च 7 मध्ये 1367. सो इथं 11 minus 7 7 8 9 10 11 4 3 13 13 minus 6 7 so minus 2.303 into 0.3 into 8.314 into 300 into 0.0674. लॉग बघा या सगळ्यांचा ऍड करा. अँटी लॉग बघा. लॉग बघा ऍड करा. अँटी लॉग बघा. लॉग करा ऍड करा. लॉग बघा ऍड करा. अँटी लॉग बघा. सांगा व्हॅल्यू ह्याची. सब्बी लॉग एंटी लॉग आंसर फाइनल 116 जूल या किलो जूल. जूल आ रहा है 0.1 क्या 116.1 जूल माइनस क्या क्या नहीं ऊपर नहीं देना है. जरा समझ के लो. मेरे को जरा अलग कम दिख रहा है या फिर बोलते ना ब्लॉकेज है एक साइड को. बोलो 116 पॉइंट. मेरे को सब तिरका दिख रहा क्योंकि लोड इस आग पे है. हे बाबा पाया बघा. 1 mole of an ideal gas is compressed from 500 centimeter cube against a constant external pressure. म्हणजे P external constant आहे. ठीक आहे. सो इथं P external किती आहे? P external 1.2 into 10 raised to 1.2 into 10 raised to 5 काय आहे तर पास्कल P external आहे. V1 किती आहे तर 500 काय आहे तर सेंटीमीटर क्यूब. बाळांनो ह्याला कशामध्ये कन्वर्ट करा डेसिमीटर क्यूब. सेंटीमीटर टू डेसिमीटर किती करणार आहे 10 raised to -3. 10 raised to -3 म्हणजे काय येणार आहे तर 0.5 काय येणार आहे तर DM क्यूब. मग V2 फाइंड करायचं आपल्याला. V2 माहित नाही. वर्क डन जूल्स मध्ये आहे. कशामध्ये कन्वर्ट करणार वर्क डन 36 जूल आहे. कशामध्ये कन्वर्ट करणार DM क्यूब बाय. सो इथं वर्क डन इज इक्वल्स टू काय येणार आहे 36 डिवायडेड बाय काय येणार आहे 100. कारण 1 लिटर DM क्यूब म्हणजे 100 जूल्स आहे. मग 36 जूल म्हणजे किती. सो इथं काय येणार आहे तर 0.36 लिटर बार और DM क्यूब बार. लिटर आणि DM क्यूब एकच असते. मी जर लिटर लिहिलं तर समजून घेत जावा. 0.36 DM क्यूब काय येणार आहे तर बार. ठीक आहे. वर्क ऑफ कॉम्प्रेशन आहे त्यामुळे पॉझिटिव्ह असणार आहे. सो इथं काय येणार आहे W इज इक्वल्स टू मायनस P एक्सटर्नल इंटू काय येणार आहे तर डेल्टा V. So W is equals to 0.36 is equals to minus P external 1.2 into 10 raised to 5 V2 minus V1.
फायनल व्हॉल्यूम आपल्याला विचारलंय, मग इथं काय करा, 0.36 डिवायडेड बाय 1.2 इंटू 10 रेज टू काय करा 5 इज इक्वल्स टू मायनस V2 आणि मायनस मायनस काय होणार आहे तर प्लस V1. काय होणार आहे, प्लस काय होणार आहे V1. सो पुढं काय करणार पुढं, हा 3.6 इंटू 10 रेज टू -1 इंटू 10 रेज टू काय करा -5 डिवायडेड बाय 1 पॉइंट काय येणार आहे तर 2. हाँ राइट राइट राइट, इसीलिए बढ़ा रहा. 1 bar is equals to how many Pascal? हाँ 10 raised to 5 Pascal ना, सॉरी. तर पास्कलचं बार मध्ये कन्वर्ट करा, 1.25 काय 1.2 काय येणार आहे तर बार येणार, राईट. कारण 1 बार इज इक्वल्स टू 10 रेज टू 5 पास्कल. ठीक आहे, काय आता येईल ना कॅल्क्युलेशन इझी होईल. So W is equals to minus P delta V. So W 0.36 is equals to minus P का किती आहे 1.2 delta V. So 0.36 is equals to divided by 1.2 minus delta V च V2 minus काय येणार आहे तर V1. So 0.36 divided by 1.2 is equals to minus V2 plus काय येणार आहे तर V1. हा मग काय येणार इथं 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा म्हणजे 0.3 येणार, 0.3. So 0.3 is equals to minus V2 plus V1 किती आहे, so V2 is equals to 0.5 minus 0.3 म्हणजे 0.2 dm cube. 0.2 dm cube म्हणजे V2 is equals to काय येणार आहे तर 200 सेंटीमीटर क्यूब. V2 is equals to 200 सेंटीमीटर क्यूब. V2 is equals to 200 सेंटीमीटर क्यूब. क्वेश्चन समजून घ्या. Calculate the maximum work when 24 gram of O2 expands isothermally and reversibly from a pressure of 1.6 bar to 1 bar. ठीक आहे, आता W किती आहे तर 24 ग्रॅम आहे आणि M किती आहे तर मोलार मास ऑफ ऑक्सिजन किती असते तर 32. O2 16 plus 16 काय येणार आहे तर 30. So number of moles is equals to 24 upon काय आहे तर 32. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32 म्हणजे 3/4. 3/4 म्हणजे N is equals to किती मोल येणार आहे तर 0.75 काय येणार आहे मोल. ठीक. प्रेशर P1 किती आहे तर 1.6 बार अँड P2 किती आहे तर 1 बार. टेम्परेचर T किती आहे तर 298 केल्विन. फॉर्म्युला काय यूज करणार, मॅक्सिमम वर्क डन विचारलंय. मॅक्सिमम वर्क डन विचारलंय म्हणजे कसला फॉर्म्युला असतो, W max is equals to minus 2.303 nRT log to the base 10
V2 अपॉन काय येणार आहे तर V1. W max is equals to minus 2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. यस क्योंकि आइडियल गैस के इक्वेशन में बॉयल्स लॉ जो बोलता है log to the base 10 P1 upon P2 according to what? According to what? Boyle's law. So again minus 2.303, n ची value 0.75, r ची value 8.314 into temperature 298 into log to the base 10 1.6 divided by 1. 1.6 divided by 1. 1.6 चा log सांगा. minus 2.303 into 0.75 into 8.314 into 298. 1.6 चा log सांगा. 0.2041. सगळ्याचा लॉग बघा, ऍड करा, अँटी लॉग बघा. सगळ्याचं लॉग बघा, ऍड करा, अँटी लॉग बघा. सगळ्यांचं लॉग बघायचं, ऍड करायचं आणि अँटी लॉग बघा काय येतं.